विदर्भातले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुकाणू समितीच्या नेत्यांवर तोंडसूक घेतलाय। पुनर्वसनाच्या शोधात असलेल्या नेत्यांनी हे आंदोलन केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच पश्चिम महाराष्ट्राला कर्जमाफी देण्याची गरजच काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तिवारी यांनी समृद्धी महामार्गाचं समर्थन केलंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी तिवारींशी केलेली बातचीत। शेतकरी नेते किशोर तिवारी जी आपल्या सोबत आहेत। सरसकट कर्जमाफीचा मुद्दा पुढे जोरण्यात आला होता। सरसकट सुकाणू समितीने सुद्धा सांगितलं होतं आणि त्यामुळेच दुफळी माजलेली आहे। सरसकट करायला पाहिजे। हो, सुकाणू समिती ही दुकाणू समिती आहे। सरसकट म्हणजे काय? सरसकट म्हणजे जमिनीची मर्यादा न ठेवता 70% शेतकऱ्यांचं कर्ज 1.5 लाखाच्या खाली आहे। 70% लोकांचं सरसकट माफ होत आहे। धनधाकड शेतकरी जे अडचणीत नाही त्यांचं सरसकट माफ करावं, म्हणजे त्यांच्या BMW गाड्याचं कर्ज माफ व्हावं, त्यांनी जे 25-25 लाखाचं घेतलं आहे कर्ज ते माफ व्हावं। मागच्या वेळेस UPA सरकारमध्ये 2 गुंठ्याच्या शेतीवर 2 कोटीचं कर्ज माफ झालं, त्या लोकांना कर्ज माफ द्यावं। मी तर म्हणतो की अडचणीच्या आणि आवश्यकता असणाऱ्या त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं। जर आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात होत असतील तर पश्चिम महाराष्ट्राला कर्जमाफी देण्यात येऊ नये, ही माझी मागणी आहे। अच्छा, परंतु यावरूनच वादंग सुरू झालेला आहे। राजू शेट्टी असेल, शेतकरी संघटना वेगवेगळ्या असतील, त्यांचे मुद्दे वेगळे आहेत आणि म्हणून आंदोलन त्यांचं अजूनही सुरू आहे। अहो, दुकानू समितीला जनाधार नाही आहे। राजू शेट्टी त्याच्या मतदारसंघापुरतं पाहतात। समृद्धी महामार्गासंदर्भातचा अनेक ठिकाणी विरोध केला जातोय। काय वाटतं की विकासाचा महामार्ग आहे का विरोधाचा मार्ग आहे? नाही, विरोध करणाऱ्यांनी एकमेव कार्यक्रम घेतला विरोध करायचा। मात्र ज्या लोकांना आपला शेतीमाल शहरात विकायचा असतो त्यांना ही जो 4 वे लेन आहे तो समृद्धीचाच मार्ग आहे, शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे। ज्या लोकांच्या पोटात शूळ उठला आहे त्याच्यामध्ये वाद कसा आहे की काही ठिकाणी शेतकऱ्यांना किमती कमी मिळत आहेत आणि ही रास्त मागणी आहे आणि त्यांची मागणी पूर्ण केली जाईल। विरोध करणाऱ्यांना तो आधार भेटतात, तिथे तिथे जाऊन ते करत आहेत, पण पूर्ण महामार्ग बघितला तर या पॅचेसमध्ये मूठभर लोकच राहिले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तर शांततेमध्ये आंदोलन होत आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये भूमिका आक्रमक असणार आहे। नाही, शेतकऱ्यांची मी आंदोलन करून करून थकून गेलो आहे। शेतकरी नेते जेवढे विकाऊ असतात आणि शेतकरी नेते जितके बैमान होतात शेतकऱ्यांशी तेवढे राज्यकर्तेही होत नाही। बरं, हे जे सगळे लोक अवसानात गेलेले आहे हे पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत, तर त्यांचं पुनर्वसन आहे। हे शेतीचं आंदोलन नाही आहे, अवसानात गेलेल्या लोकांचं आंदोलन आहे, तुम्ही समजून घ्यावं। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।